सत्य आहे, जगन मिथ्या आहे, याबद्दल आपल्या कृपेने मला कोणत्याही प्रकारचा संशय नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी. आणि म्हणे मग झालो पोटी शीतळ पुढचं आहे का? नाही नाही. कसं मुलगा बांधतोय, कळा पत्नी आई वडिलांचं तिसरीकडेच जातं, नोकरा चाकरांचं चौथीकडेच जातं, कधी दिवसभर शांतता नाही. केवळ मी इथं 1 तास आहे ना निरूपणी सदुवृत्ती होते, हा 1 तास मात्र वाटतं की ब्रह्मानंदातच आहे असं. आणि बाहेर गेलं ना तर नुसता दुःखाच्या सागरात मी फक्त गटांगळ्या खातो, गुदमरतो, दुसरं काही नाही म्हणे त्याच्यामध्ये. म्हणे तुला ह्या श्रवणाचा तिथं कसा अनुभव येत नाही? यायलाच पाहिजे म्हणे, तू एवढं ऐकतो. ते म्हणे नाही काहीच अनुभव येत नाही. म्हणे का बरं येत नाही? त्याचं कारण पण असं आहे गुरुजी. काय कारण आहे? मी तर 1 तास वेदांत ऐकतो आणि 22 तास काय करतो? द्वैताच्या संस्कारात राहतो. आणि त्यामुळं हे 1 तासाचं तिथं काय तो हा 1 तास जिरून जातो, काहीच उपयोग होत नाही त्याचा. मग तसंच ते म्हणे मी इथं तू 1 तास जेव्हा ते मालिश करतो ना तेव्हा मी देवभावनेवर असतो आणि 23 तास माझं चिंतन काय चाललंय? ब्रह्माहमस्मी, मी ब्रह्म आहे असं माझं चिंतन चाललंय. त्यामुळे तू किती तेल चोपडलं तर त्याचा माझ्या ब्रह्मानुभूतीवर काही परिणाम होत नाही असं सांगतात, आहे की नाही? मग याचा अर्थ काय आहे? आपल्याला जर काही वाटत असेल तर आपण चिंतन करण्याची गरज आहे, चिंतनाचा काळ वाढवण्याची आवश्यकता आहे, आहे की नाही? दृढ झालं नाही अजून, अदृढ आहे. लक्षात आला ना भाग? असं तर सांगतात. त्याचप्रमाणे ज्या अद्वितीय ब्रह्मज्ञानाने मुमुक्षु कृतार्थ होणार, परंतु धूर्त भेदवाद्यांच्या वचनावर विश्वास ठेवून भेद निश्चय केला तर त्या अद्वितीय ब्रह्मज्ञानापासून मुमुक्षुस अनर्थ परंपरा भोगावी लागेल. त्याला त्याच्यापासून काय अर्थ प्राप्त झाला का अनर्थ प्राप्त झाला? अनर्थ प्राप्त झाला. एवढेच तुझ्या लक्षात येण्याकरिता भरतूची कथा सांगितली. हे तुझ्या चांगल्या प्रकाराने ध्यानात यावं. हे म्हणजे काय की भरतूची कथा कशासाठी? द्वैत मत त्याज्य आहे आणि अद्वैत मतच प्रमाण आहे. आणि चुकून देखील त्या मनुष्याने त्या द्वैत मताचा अवलंब करू नये, त्याच्याविषयी अत्यंत अवज्ञा चित्तात असावी. त्याचा द्वेष म्हणू नये का अद्वैत बोध दृढ होण्यासाठी हे ध्यानात घ्यावं. द्वैतासाठी द्वैताचा द्वेष नाही, आहे की नाही? ही गोष्ट लक्षात घ्यायची. आता त्याची शंका होती वेद आणि गुरु हे 2 पदार्थ असताना ब्रह्म अद्वैत राहीलच कसं, आहे की नाही? तर समजा तुम्ही म्हणणार वेद आणि गुरु मिथ्या आहेत, तर वेद आणि गुरु मिथ्या म्हणलं तर मिथ्या वेद गुरुपासून सत्य संसाराची निवृत्ती होईलच कशी? आता गुरुजींना जबाबदारी काय आली? वेद गुरूंना मिथ्यात्व सांगितलं तरच काय होईल? ब्रह्माचं अद्वैतत्व सिद्ध होईल. आणि पुन्हा वेद गुरु मिथ्या असूनही त्यांच्यापासून संसाराची निवृत्ती होते, ती कशी होते हे ह्या शिष्याला समजावून सांगितलं पाहिजे. त्यासाठी ते सांगतात. वेद गुरूंना देखील पारमार्थिकदृष्ट्या मिथ्यात्वच कसे हे सांगणार आहेत. उद्या पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. अभंग म्हटलं याच्यामध्ये त्याची आस पुरवावी म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण करावी असं सांगितलं. आणि कोणती इच्छा पूर्ण करावी असं ह्या अभंगामध्ये सांगितलंय. कोणती इच्छा माऊलीने आपलं नाथ महाराजांनी सांगितली? माऊलीकडं काहीच दिसत नाही, याच्यात मागणं काही दिसत नाही, कोणती इच्छा काय हे याच्यातून दिसतच नाही, म्हणजे स्पष्ट होत नाही. नाथ महाराज म्हणतात की माऊली मी तुमचा दास आहे आणि माझी इच्छा पूर्ण करावी. आता इच्छा पूर्ण करावी तर कोणती इच्छा हे सांगितलं पाहिजे की नाही? आणि इच्छा तर सांगितलेली पहिल्या चरणात दिसत नाही, दुसऱ्या तिसऱ्या चरणात दिसत नाही. प्रश्न तसाच राहतो, नेमकं नाथ महाराजांना काय इच्छा आहे की नाही असा प्रश्न राहतो. बघा विचार करून नंतर सांगा पाहिजे तर. उत्तर सांगू स्वामी महाराज सांगत होते उत्तर. आता अभंगात तर नाही, मग इच्छा कोणती आहे? तर माझी इच्छा निरीच्छ करावं, म्हणजे इच्छा माझी उरूच देऊ नये हीच माझी इच्छा आहे असं त्याचा अर्थ.
इच्छा पुरवावी म्हणजे मला काही इच्छा व्हावी आणि ती पूर्ण करावी अशी मला कधी पुन्हा इच्छाच उत्पन्न होऊ देऊ नको, ही ज्ञानेश्वर महाराजांकडं नाथ महाराजांची मागणी. असं ते म्हणजे ज्या तुम्हाला काही शोध लागत नाही त्यात मी सांगतो असं माना, नाहीतर मग तुम्ही सिद्ध करून द्या. ही इच्छा असणं संभव आहे की नाही. खऱ्या मुमुक्षूची इच्छा असली तर हीच इच्छा असेल ना, मला कोणतीच इच्छा होऊ देऊ नको, आहे की नाही. कारण भागवतामध्ये मला वाटतं प्रल्हादाने कोणी मागितलेले किंवा मला या पंचदशीमध्ये पण श्लोक आलाय की ज्याप्रमाणे संसारी लोकांना संसारातील पदार्थ प्राप्त होण्याविषयी अत्यंत तीव्र इच्छा असते, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी परमात्मा प्राप्तीविषयीची उत्कट इच्छा असू दे, आहे की नाही. दुसरं काय, सा प्रीती या प्रीतिरविवेकेषु विषयेषु अनपायिनी, या प्रीती ही अविवेकेषु, जे अविवेकी लोक आहेत, अविचारी लोक, त्यांची प्रीती कुठे आहे, विषयाच्या ठिकाणी. तसंच पुढे काय, या प्रीती ही अविवेकेनाम विषयेषु अनपायिनी, त्याच प्रकारची प्रीती माझी तुझ्या ठिकाणी असू दे, असं ही इच्छा असू शकते, आहे की नाही. अशी इच्छा म्हणायची. किंवा मुमुक्षूची इच्छा काय असते, इच्छा निराश व्हावी. तुकोबारा स्वामी महाराज सांगायचे की माऊलीची इच्छा अशी की एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी म्हणजे माझी आस निराश करावी, ही आसेच पुरतच आहे. तर आता वेद गुरूंना पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व. आतापर्यंत सांगितलं की जरी मनुष्याने अद्वैताचा निश्चय केला आणि जर त्याच्या मनामध्ये द्वैताचं स्मरण झालं तरी सुद्धा त्याला दुःख होतं असं. आणि याला श्रुती पण प्रमाण आहे असं सांगितलं आणि युक्ती पण सांगितली. श्रुती प्रमाण हे द्वैताद्वयी भयम भवती किंवा सहा देवानाम पशु मृत्योः स्वमृत्युम आपनोती, अशी त्याला प्रमाणं दिली. युक्ती कोणती दिली तर भरचूचं उदाहरण सांगितलं. भरचूला राजा पाहतो, भरचूवर राजाचं प्रेम आहे, तरी भरचू मेला आणि भूत झाला म्हटल्यावर राजा पळायला लागला. कारण का, भरचूचं ज्ञान झालं नव्हतं काय, हा भरचू हे समोर दिसत नव्हता का, परंतु स्मरण कशाचं होतं, भरचूभूत झाला. त्याप्रमाणे मनुष्याने जरी अद्वैताचा निश्चय केला आणि जर त्याचं द्वैताविषयी त्याने अवज्ञा केली नाही, द्वैताविषयी अनादर केला नाही आणि द्वैताविषयी सत्यत्व बुद्धी धारण केली तर त्या पुरुषाला जीवनात सुख प्राप्त होत नाही असं सांगितलं. आता ही जी शिष्याची शंका होती ती शंका तो उपस्थित करतो. ती अशी आहे की वेद गुरूंना पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व. तो म्हणतो ब्रह्माचं जर अद्वितीयत्व सिद्ध करायचं असेल, ब्रह्मच एक आहे आणि तदितर दुसरा पदार्थच नाही असं जर म्हणायचं झालं तर अर्थात वेद आणि गुरु हे सुद्धा काय आहेत, मिथ्या आहेत. ब्रह्मातिरिक्त सर्व मिथ्या आहे तर वेद आणि गुरु हे सुद्धा मिथ्या झाले. आणि वेद आणि गुरु हे जर सत्य मानले तर वेद एक, गुरु एक आणि ब्रह्म अद्वैत ब्रह्म आहे. अद्वैत कसं राहिलं, तिथं गुरु पण आले आणि वेद पण आले, मग तिथं द्वैत झालं का त्रयीत झालं, त्रयीत झालं म्हणजे द्वैत झालं, ऐके नाही, अखेर द्वैत झालं. आता द्वैताचा निराश करण्यासाठी आणि अद्वैत ब्रह्माची सिद्धी करण्यासाठी तुम्ही काय म्हणाल, वेद आणि गुरु हे मिथ्या आहेत. मग वेद आणि गुरु जर मिथ्या असले तर मनुष्याला संसार रूपी दुःखाची निवृत्ती करण्यासाठी कोण आहे, वेद आणि गुरु. पण संसार दुःख जर खरं आहे, सत्य आहे आणि त्या सत्य असणाऱ्या संसार दुःखाची निवृत्ती मिथ्या असणाऱ्या वेदगुरूंनी होईलच कशी. याचाच अर्थ वेद आणि गुरु यांनी संसार दुःखाची निवृत्ती होणं संभवनीय नाही असं मला वाटतं, असं तो म्हणतो. आता वेद गुरूंना पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व. आता ब्रह्माच्या अद्वितीयत्व सिद्धीबद्दल वेद गुरु सत्य आहेत किंवा मिथ्या आहेत याचे समाधान सांगतो. आता ते सांगतात ब्रह्माची अद्वैत सिद्धी करायची झाली तर वेद आणि गुरु यांना मिथ्या मानलं पाहिजे. तेव्हा वेद आणि गुरु सत्य आहेत का मिथ्या आहेत. सत्य आहेत म्हटलं तर दोन, याला म्हणतात उभयता पाशा रज्जू.
म्हणजे दोन्ही बाजूने आता जसे एखादी दोरीची गाठ बांधलेली असते, तो मनुष्य तर त्याच्यातून सुटका करण्याचा प्रयत्न केला, पूर्वेला पळाला तरी ती गाठ घट्ट होते, मग पश्चिमेला जायला लागला तरी ती गाठ घट्टच होते. त्याप्रमाणे दोन्हीकडूनही त्याला जखडल्यासारखं होतं, त्याला म्हणतात उभयता पाशारज्जू. त्याप्रमाणे या शिष्यांनी विचारलेली शंका आहे. जर गुरुजी सांगतील की ब्रह्म अद्वितीय आहे, तर वेद आणि गुरु हे काय ठरतील? मिथ्या ठरतील. आहे की नाही? वेद आणि गुरु हे मिथ्या ठरतील, तरच वेदाचा अद्वितीयत्व सिद्ध होईल. पण मग होईल काय? मिथ्या असणाऱ्या वेद गुरुपासून ह्या संसार रूपी दुःखाची निवृत्ती होणार नाही. बरोबर ना? संसार दुःख कसं निवृत्त होईल? कारण वेदगुरु तर मिथ्या पदार्थापासून काय झालं तर म्हणजे संसार दुःखाची निवृत्ती झाली. संसार दुःख सत्य आहे ते आम्ही भोगतो, आणि मिथ्या वेदगुरूपासून त्याची निवृत्ती कशी होईल? ब्रह्माचं अद्वितीयत्व सिद्ध झालं तर आता संसार रूपी दुःखाची निवृत्ती होणार नाही. आता ब्रह्माच्या अद्वितीयत्व किंवा तुम्ही जर म्हटले की वेदगुरु काय आहे? सत्य आहे. वेदगुरु जर सत्य आहेत म्हटलं तर आता ब्रह्माचं अद्वितीयत्व सिद्ध होणार नाही. कारण का? अद्वितीयत्व सिद्ध करण्यासाठी काही दुसरा कोणता? अद्वितीयत्व म्हणजे द्वितीयत्वाचा अभाव, म्हणजे दुसऱ्या पदार्थ सिद्ध होता कामा नये. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी ब्रह्माचं अद्वितीयत्व सिद्ध करण्यासाठी वेदगुरूंना काय म्हटले? मिथ्या म्हटले. आणि जर आता ते मिथ्या म्हटले तर संसार रूपी अनर्थाची निवृत्ती होत नाही. आता तो प्रतिबंध आला म्हणून तुम्ही काय म्हटले? वेदगुरु मिथ्या आहेत. वेदगुरु मिथ्या म्हटल्यावर ब्रह्माचं अद्वितीयत्व काय होईल? सिद्ध होईल. बरोबर ना? अद्वितीयत्व सिद्ध होईल, पण काय होईल? पण संसाराची निवृत्ती होणार नाही. मिथ्या म्हटलं आणि जर तुम्ही सत्य म्हटलं तर काय नाही सिद्ध होणार? ब्रह्माचं अद्वितीयत्व सिद्ध होणार नाही. कारण वेद, गुरु आणि ब्रह्म 3 पदार्थ झाले, अद्वितीयत्वाची सिद्धी होणार नाही, अशी ही शंका आहे. आणि त्या शंकेचं आता उत्तर श्री गुरु देतात. पारमार्थिक दृष्ट्या वेद गुरु मिथ्या आहेत. त्यांना व्यावहारिक सत्यत्व असले तरी ज्या अर्थी सर्व व्यवहार अविद्या कार्य मिथ्या आहे, त्या अर्थी त्या मिथ्या व्यवहारातील वेदगुरु ही मिथ्याच आहेत. आता वेदगुरु मिथ्या मानले तर मिथ्या वेदगुरूंच्या उपदेशाने संसार कसा निवृत्त होईल आणि मिथ्या वेदगुरूपासून संसार दुःख निवृत्त होते असे मानावे, तर मृगजलाने तृष्णेची निवृत्ती का होऊ नये? या शंकेचे उत्तराकरिता एक कथानक सांगतो. तर याचं उत्तर असं आहे की पारमार्थिक दृष्ट्या वेद आणि गुरु मिथ्या आहेत. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या म्हटलं तर वेद आणि गुरु यांचं मिथ्यात्व आम्ही म्हणत नाही. जेव्हा त्यासाठी त्यांनी 3 सत्ता मानल्या. कोणती? एक पदार्थाची एक प्रातिभाषिक सत्ता आहे, एक व्यावहारिक सत्ता आहे आणि एक पारमार्थिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये पारमार्थिक सत्ता कशाला म्हणतात? तर ज्याचा 3 कालात बाध होत नाही त्याला पारमार्थिक सत्ता म्हणतात. व्यावहारिक सत्ता कोणती? ज्याचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो त्याला व्यावहारिक सत्तावान पदार्थ म्हणतात. आणि ज्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो त्याला प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ म्हणतात. आता मृगजळ आहे. मृगजळ आपल्याला दिसतं, तर मृगजळाची सत्ता कोणती? प्रातिभाषिक सत्ता आहे की संध्याकाळ झाली की ते मृगजळ आपोआपच त्याचा नाश होतो म्हणा, लय होतो म्हणा, किंवा मृगजळ दिसत नाही. कधी त्याला काही ब्रह्मज्ञान करून घ्यावं लागतं का? नाही, आपोआप होतो. मग त्या मृगजळाची ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो की नाही? रज्जूवर भासलेला सर्प, त्या सर्पाचा बाध जर व्हायचा असेल तर त्याला ब्रह्मज्ञान पाहिजे का रज्जूचं ज्ञान पाहिजे? रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं की ब्रह्मज्ञानात त्या सर्पज्ञानाचा सर्पाचा बाध होतो. मग त्या सर्पाची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. सर्पाच्या ज्ञानाची कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. आहे की नाही? परंतु हे दिसणारं जे व्यावहारिक जगत आहे, हे व्यावहारिक जगत आज स्वप्न आहे. स्वप्नाची कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. कारण जागं झालं की स्वप्न मावळतं. म्हणजे काही आता स्वप्नातले सगळे पदार्थ कोणत्या सत्तेतले झाले? प्रातिभाषिक. मृगजळाची सत्ता कोणती झाली? प्रातिभाषिक सत्ता झाली. तसंच या ठिकाणी आपल्याला आता हे जे जगत भासतंय जागृत अवस्थेमध्ये, तर याची सत्ता कोणती आहे? याची सत्ता व्यावहारिक आहे. आणि ही कुठपर्यंतही झाली तरी हिचा बाध होत नाही. हे आपल्याला अशीच राहते. जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालं नाही, जरी आपण पुढच्या जन्मात गेलो तरी पुन्हा त्या ठिकाणी जगत हे आहेच आहे. त्याच्या पुढच्या कल्पात जरी पुन्हा सृष्टी उत्पन्न झाली तरी त्या ठिकाणी जगत हे आहेच आहे. त्याचा कधी बाध होत नाही. आहे की नाही? ज्या क्षणी आपल्याला ब्रह्मज्ञान होईल त्यावेळेला आपण म्हणू की व्यवहार काय वराड नो हे स्वप्न गे माये.
बाप रखुमा देवरू विठ्ठलाचे वेगी आठवा पाहे. हे वराड आहे. स्वप्नामध्ये आपण लग्न पाहिलं आहे की नाही, स्वप्नामध्ये लग्न पाहिलं तर जागृतीत आल्याबरोबर ते सगळं वराड लग्न सगळं मावळून जातं. पण हे जे वराड आहे आता तर हे मावळतंय का कधी? कधीच नाही. जागं झालं का पुन्हा जसंच्या तसं, झोपलं का त्या तात्कालिक फक्त काय होतं, त्याचा हे सगळा प्रपंच हा आपल्या अज्ञानामध्ये लीन होतो. पुन्हा जागृती आली की आहे तोच कालचा, तेच आई वडील, तेच आपलं घर असं आपल्याला वाटतं. म्हणजे हे पदार्थ बाधित होतात का? का आपल्याला दृष्टी सृष्टीवादाप्रमाणे वाटायला लागतं मी रात्री झोपलो त्यावेळेला जगाचा सगळा बाध झाला, आज ही नवीन सृष्टी आहे. इतकंच नाही तर मला आता बसलेली सृष्टी ही मी पाठ फिरवली की ती सृष्टी गेली, पुन्हा तुमच्याकडे पाहिलं की पुन्हा नवीन झाली, असं तर काय आपल्याला वाटत नाही. एवढं तर काय आपलं भाग्य नाही. अजातवाद कळण्या इतकं पटण्या इतकं भाग्य नाही. नसू द्या अजातवाद, पण दृष्टी सृष्टीवाद आहे की नाही, ज्ञानाबरोबरच पदार्थ उत्पन्न होतो. पदार्थाची युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश हा सिद्धांत आपल्याला काही वाटत नाही. पदार्थ जो दिसतो तो अगोदर होता असं वाटतं का ज्ञानकाली उत्पन्न झाला असं वाटतं? पदार्थ अगोदर होता असं वाटतं आहे की नाही. म्हणजे आपल्याला दृष्टी सृष्टी पटत नाही, सृष्टी दृष्टी. पदार्थाला ज्याच्यामध्ये ज्ञात सत्ता दिली त्याला काय म्हणायचं? दृष्टी सृष्टी. आणि पदार्थामध्ये अज्ञात म्हणजे मला हे पुस्तक माहीत होण्याच्या आधी पुस्तक होतं अशा प्रकारचं जे ज्ञान आहे त्यामध्ये त्या ज्ञानामध्ये त्या पदार्थाला कोणती सत्ता दिलेली आहे? अज्ञात सत्ता दिलेली. म्हणजे ज्ञान होण्याच्या पूर्वी पदार्थ होता. नंतरचा विचार येतो पदार्थ सत्य होता का मिथ्या होता. अर्थात तो पदार्थ अज्ञात पदार्थाला जेव्हा आपण अज्ञात सत्ता देतो त्यावेळेला तो पदार्थ सत्य आहे असं वाटतं आहे की नाही. आणि असाच व्यवहार चालू आहे की नाही आपला सगळा. म्हणजे याचा अर्थ पदार्थ जो आहे जागृत अवस्थेमध्ये दिसणारे पदार्थ ते पदार्थ मिथ्या आहेत असं आपण म्हणतो का सत्य आहेत असं म्हणतो? सत्य. मग हे कधी आपल्याला कळतं का हे पदार्थ सुद्धा स्वप्नासारखे आहेत? जेव्हा स्वप्नातून जागं झालं तर स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहेत असं वाटतं. पण जागृतीतले पदार्थ मिथ्या आहेत असं कधी वाटेल? जेव्हा आपण स्वरूप जागृतीला प्राप्त होऊ, म्हणजे जेव्हा आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होईल त्यावेळेला हे जगत सुद्धा काय आहे, यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. ज्याप्रमाणे स्वप्नातला प्रपंच माझ्या अविद्येने किंवा माझ्या मायेने या ठिकाणी उभारला होता, तसाच हा जागृत प्रपंच देखील माझ्या मायेमुळे दिसतो, तत्वतः माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. ह्या जागृत प्रपंचाचा देखील माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वप्न प्रपंचाप्रमाणे कोणताही संबंध नाही. स्वप्न प्रपंच माझ्याच अधिष्ठानावर भासतो आहे की नाही, आणि ज्या माझ्या अधिष्ठानावर भासतो तिथंच त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. तसाच हा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. गौडपाद कारिकेमध्ये म्हटलेले की हा जागृत प्रपंच देखील माझ्या मायेने कल्पित आहे असं जर कळलं तर आता ह्या प्रपंचाचा आणि त्याचा संबंध विच्छेद झाला की नाही? झाला. पण आता कधी हे जेव्हा ब्रह्मज्ञान झालं तेव्हा ही जागृती आहे आपल्याला व्यावहारिक जागृती, आणि ही जागृती कोणती आहे? पारमार्थिक. त्याला आपण स्वरूप जागृती असं म्हणतो. गुरुकृपेने शास्त्रकृपेने जीवाला जेव्हा कळतं की असंगोहम निर्विकारोहम एकमेवा द्वितीयो अहम ब्रह्मा अहमस्मी असं ज्याला कळतं, सच्चिदानंद नित्य मुक्त अशा प्रकारचा असंग निर्विकार आत्मा मी आहे. कळले ज्याला आत्मा मी ऐसे हे ज्वर बाधती कैसे. त्याला हे संसार दुःख हे काय स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. पण तोपर्यंत आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ ह्या पदार्थांची सत्ता कोणती? जागृतीतल्या पदार्थांची व्यावहारिक सत्ता आहे. ब्रह्मज्ञान होईपर्यंत याचा बाध होत नाही. आणि परमार्थिक सत्ता कोणती आहे? की परमार्थिक सत्ता तिला म्हणतात की तिन्ही कालात बाध होत नाही. अशी सत्ता कोणाची? सत्ता धन्याची की जी मायबाप. असं सत्ता कोणाची? फक्त ब्रह्माची सत्ता आहे. त्रिकालाबाधित फक्त ब्रह्मच आहे की नाही. अशा प्रकाराने तीन सत्ता आहेत. हे लक्षात आलं ना? आता ते म्हणतात की वेद आणि गुरु यांना जेव्हा तुम्ही मिथ्या आहे असं म्हणतात तेव्हा त्या वेद गुरु पारमार्थिक दृष्ट्या ते तिन्ही कालात त्यांची तिन्ही कालात अबाधित आहे असं नाही, पण व्यावहारिक सत्ता आहे की नाही त्यांना? व्यावहारिक सत्ता तुम्ही त्यांना देता. म्हणून म्हणतात की पारमार्थिक दृष्ट्या वेद गुरु मिथ्या आहेत. पारमार्थिक दृष्ट्या का मिथ्या आहेत? तर ते पारमार्थिक दृष्टी कोणती आहे? त्यालाच परमार्थिक दृष्टी म्हणतात. किंवा परमार्थिक दृष्टी तोच पदार्थ सिद्ध होतो की ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही. म्हणून पारमार्थिक दृष्ट्या वेद गुरु मिथ्या आहेत. आता जेव्हा सगळी सृष्टी जाते तेव्हा काही वेद आणि गुरु तिथं असतात काय? आहे की नाही? किंवा गुरु ज्या गुरूंच्या जवळ आपण शिक्षण घेतो ते सुद्धा अगोदर जाऊ शकतात.
सत्य असते तर ते त्रिकालाबाधित यांचं शरीर आहे का? नाही. बरं, वेद ज्या वेळेला सगळी सृष्टीचाच प्रलय होतो, वेद नावाचा ग्रंथ काय कुठं असतो का? नाही. त्यावेळेला सगळंच आपल्या कारणामध्ये लीन होतं. नंतर ईश्वर काय करतो? धाता यथा पूर्वम अकल्पयेत. पूर्वीच्या सृष्टीमध्ये जसा वेद होता कल्पामध्ये, तसाच या कल्पामध्ये देखील ईश्वराच्या ठिकाणी स्फुरण होतं त्या वेदाचं, आणि जसाच्या तसा देतो. याचा अर्थ वेद आणि गुरु हे काही यांची उपलब्धी तिन्ही कालामध्ये आहे का? नाही. म्हणून पारमार्थिक दृष्ट्या जर पाहिलं तर वेद आणि गुरु हे मिथ्या आहेत. पारमार्थिक दृष्ट्या वेद गुरु मिथ्या आहेत. त्यांना व्यावहारिक सत्यत्व असले. आता त्यांना व्यावहारिक सत्ता आहे की नाही? कारण वेदगुरु कुठपर्यंत, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत वेदगुरूंचा बाध होत नाही. याचा अर्थ वेद आणि गुरु यांना व्यावहारिक सत्ता आहे. बरं, त्यांना व्यावहारिक सत्यत्व असले तरी ज्या अर्थी सर्व व्यवहार अविद्या कार्य मिथ्या आहे, त्या अर्थी मिथ्या व्यवहारातील वेदगुरूही मिथ्याच आहेत. असे आहे की जर आपण पारमार्थिक दृष्टीनं पाहिलं तर व्यावहारिक सत्तेचा सुद्धा काय होतो? बाध होतो. व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थांचा बाध होतो. आता तुम्ही जेव्हा पारमार्थिक दृष्टीने पाहतात तेव्हा ह्या पदार्थांचं त्रिकाल अबाधित्व सिद्ध होत नाही. त्यामुळे वेदगुरूंनाही मिथ्या म्हणायला हरकत नाही. व्यावहारिक दृष्ट्या सत्य असले तरी पारमार्थिक दृष्ट्या मात्र वेद आणि गुरु हे देखील मिथ्याच आहेत. आता वेदगुरु मिथ्या मानले तर त्या मिथ्या वेदगुरूंच्या उपदेशाने संसार कसा निवृत्त होईल? आम्हाला सर्वात जास्त काय रात्रंदिवस तळमळ लागली का ह्या संसार दुःखाची निवृत्ती व्हावी. संसार म्हणजे काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. आम्ही भगवंताची जी उपासना करतो, रात्रंदिवस प्रार्थना करतो, ती कशासाठी? तर किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणूनी जीव भ्याला शरण गेला विठोसी. आम्हाला जेव्हा काय हे मनुष्याला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जर आपण स्वतः आपलं निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये किती सुख आहे किती दुःख आहे? का सगळं दुःखच आहे? दुःखच सर्व दुःखच आहे. त्यांनी विवेकी पुरुषांना सर्वच काय आहे? दुःख आहे. अविवेकी आहे त्यांना काही नाही, दुःखी या दुःखाची जीवाहार त्यांना वाटत राहतं. परंतु जे विवेकी पुरुष आहे त्यांच्या दृष्टीनं हा संपूर्ण संसार केवळ दुःखरूप आहे. आणि हा संसार कुठं येतो? हे शरीर प्राप्त झाल्यामुळं हा संसार येतो. हे शरीराचा जन्म होतो आणि शरीराचा नाश होतो. मरतानाही दुःख आहे, जन्मतानाही दुःख आहे, आईच्या गर्भवासातही दुःख आहे, आणि जन्मापासून तर मरेपर्यंतचा जो काल आहे याच्यामध्येही केवळ दुःखच दुःख आहे. थोडंफार सुख होतं ते सुद्धा तुकोबाराय म्हणतात, सुख पाहतात जवा पाडे दुःख पर्वता एवढे. थोडंसं सुख आहे आणि अधिक काय आहे? दुःख आहे. आपल्याला त्या ह्याची कीर्तनातली गोष्ट माहीत आहे की त्या मनुष्याच्या खाली विहिरीत पडायला लागला, झाडाचा आश्रय केला तर खाली नाग होता, वर वाघ पाठीमागे लागलेला होता, आणि त्या फांदीला पकडलं, त्या फांदीला काय होतं? पुन्हा मधमाशाचं मोहळ होतं, आणि ते मोहळ फांदी हल्ल्यामुळे उठलं आणि सगळ्या त्याच्या अंगाला ते चावा घ्यायला लागले. आता याच्या सांगा कोणतं सुख आहे? आणि त्याच वेळेला त्या मधाचा जो कंद फुटला आणि तो त्याच्या एका आपल्या ओठावर तो मधाचा कंद पडला, आपलं मधाचा थेंब पडला, आणि त्यावेळेला त्याने जीवाची वर केली ती चाटण्यासाठी, वा वा म्हणतो. आता किती सुख आहे त्याला त्याच्यामध्ये. अशा प्रकाराने जीवाला ह्या संसारामध्ये पाहिलं तर तसं आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ऐक, अशा प्रकारचं दुःख आहे. एवढं जरी असलं तरी आपल्याला हे दुःखाचे पाढे जे हे खोटे वाटतात का? तरी पण आपण प्रयोग करायला जातोच की नाही, आहे की नाही? तरी जर खरं दुःख आहे असं वाटलं तर आपण म्हणू का पुढं 4 वर्ष सुटल्यानंतर आता काय करायचं? प्रश्नच येणार नाही. काय करायचं म्हणजे काय करायचंच नाही, आहे की नाही? असा त्याचा काय करायचं? अरे तुकाराम महाराज सांगतात काय काय सांगू गर्भीच्या यातना, आहे की नाही? तुकाराम महाराज सांगतात मरणाच्या वेळेला किती दुःख आहे, आहे की नाही? 1000 विंचू किंवा इंगळी एक वेळेला चावल्यानंतर जे दुःख होतं ते मृत्यूचं दुःख आहे. आणि मधलं दुःख तर हे सगळं तुकाराम महाराज सांगतात ज्या अर्थी आम्ही का करणार नाही संसार, म्हणून रुसलो संसारा, काय सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त, आहे की नाही? तुकाराम महाराज म्हणतात की रुसलो, अरे आमचे
पूर्वज तुकोबाराय त्यांनी इतका मोठा अधिकार होता की सदैव वैकुंठ गमन केलं, ते सुद्धा ह्या संसाराला घाबरतात आणि ते आमचे गुरु आहेत, ती आमची परंपरा आहे. आता आम्ही कशाला त्या संसाराच्या भानगडीत पडू, आहे की नाही. असं जरी असलं तर ही ग्रंथात वाचतो आपण, हे आपल्याला कळतं, तरी माणसाला वाटतं की सगळ्या ठिकाणी माशी बसते, विस्तवार कधी बसते का, आहे की नाही. कारण का तिला माहिती आहे मरण आहे. तसं संसार म्हणजे काय, पावलोपावली असणारं, पदोपदी येणारं मरण आहे. पण तरी सुद्धा आपण ती माशी शहाणी आहे, पण आपण कशात जातो, पुन्हा त्याच्याकडेच प्रवृत्त होतो, आहे की नाही. तर कारण का हे ज्या गोष्टी आहेत याचा अनुभव आपल्याला काय, कितीतरी लोक आपल्याला असे फसवणारे असतात की ते सांगतात जरी हे अशा गोष्टी केल्या तुम्ही पुस्तकी विद्या याचं हे करता आणि त्याच्यावर त्यागाची भूमिका घेता. अरे खरं परमार्थ रुजवायचा असेल, संसार दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग अनुभवातून जे ज्ञान येतं ते खरं. आपल्याला वाटतं की बरोबर आहे, अरे असा अनुभव घ्यायचा असतो का, आहे की नाही. अनुभव घ्यायचा तर चांगल्याचा घ्यायचा का वाईटाचा अनुभव घ्यायचा असतो. स्वामी महाराज सांगायचे आपण त्या ह्याच्यामध्ये ते खताचं किंवा औषधाचे रोगार वगैरे औषध असतं ना, एंड्रीन वगैरे पिकावर मारण्यासाठी, ते दुकानातून घेतो. त्या औषधाच्या बाटली विष असतं, आहे की नाही, किंवा ढेकणाचं औषध घेतो, त्याच्यावर प्लॅस्टिकचा कव्हर असतो, त्याच्यावर कागदाचं ते बॉक्स असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं इट इज पॉयझनस टू हेल्थ, म्हणजे हे विषारी औषध आहे, हे प्राणघातक आहे. आपण घरी आलो आणि ते कुठंतरी लहान मुलांच्या पासून दूर उंच ठेवून देतो आणि नंतर काय करतो, आपल्याला भूक लागलेली असते तर जेवण करतो. जेवण करताना आपण हाताने हाताला 3 वेळा साबण लावतो, पुन्हा नाकाला लावतो, काय कसं आहे बघू, आहे की नाही. वास्तविक त्या कधीतरी आपण असं म्हणतो का, थोडं याच्यावर लिहिलंय काय हे प्राणघातक आहे, थोडं घेऊन पाहू. कधीतरी आपण घेत तर नाहीच नाही, पण कागदी बॉक्सला हात लागला तरी आपण साबणाने हात धुतो, आहे की नाही. असं आपली पद्धतच आहे की नाही आपली. अगदी अडाणी शेतकरी हात न धुता जेवणारा, तो सुद्धा जर रोगाचं औषध आणलं तर त्या दिवशी हात 3 वेळा धुतो, आहे की नाही. कारण तो कधी भानगडीत पडत नाही का बघू याच्यात काय आहे. वास्तविक एक लेबल चिटकवलेलं आहे की नाही. तर हे तर प्रामाणिक लोकांनी लेबल चिटकवलेलं आहे. संसार दुःखमुळं चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रन दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ, कवना आता शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. कवना शरण जाऊ, कोण दृष्टी निर्मळ देईल, गुरु. गुरुला शरणागत झाला, गुरुशास्त्राचे विचार सांगतात, तरी सुद्धा त्याला पुन्हा वाटतं की 4 वर्षानंतर काय प्रश्न, आहे की नाही. आता काही लोक म्हणतात की आम्ही काय करू, आहे की नाही. याच्यामध्ये काय करायचा हा प्रश्न मोठे भाऊ सांगत असतात. काही मुलं जेव्हा 4 वर्ष झाल्यावर त्यांना विचारायला येतात की आम्ही आता काय करायचं, तर बुवा काय म्हणतात त्याला, अरे 4 वर्ष काय करायचं हे तर शिकवलं आणि तुझा प्रश्न तसाच राहिला, असं कसं झालं, आहे की नाही. आश्चर्यच आहे का नाही याच्यामध्ये. तर आपल्याला हे वेद आणि गुरु, माणसं वेद आणि गुरुला मिथ्या ठरवतात, पण आपला देह मात्र खरा आहे असं म्हणतात. वेद गुरुला मिथ्या, दुसऱ्याला कांडी लावायला काही लागत नाही. हा दिया दुसऱ्यावर पाणी सहज, वेदाला शास्त्राचं चिंतन सगळं सोडू शकतो, पण आपलं देह तादात्म्य मात्र तसंच ठेवतो. अरे ज्यांनी देह तादात्म्य सोडलं त्याच्या दृष्टीने वेद गुरु मिथ्या आहेत, आहे की नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये तुझं शरीर मात्र सत्य आहे, मग तुझी भूक सत्य आहे, तुला लागणारी पक्वान्न तशीच पाहिजे, आणि वेद आणि गुरु मात्र मिथ्या आहे असं नाही. ज्याने आपल्या देहावर पाणी सोडलं त्याला हे वेद गुरु यांची सत्ता काय आहे, मिथ्या आहे असं म्हणण्याचा अधिकार आहे. थोडक्यात काय, देहावर पाणी कोण सोडतो, देहाधिष्ठान चैतन्य ब्रह्म चैतन्य आत्मचैतन्याचं ज्ञान झालं तर तो, मग त्याच्या दृष्टीनं वेद आणि गुरु हे व्यावहारिक दृष्ट्या जरी सत्य असले तर पारमार्थिक दृष्ट्या मात्र मिथ्या आहेत. आता वेद गुरु मिथ्या मानले तर त्या मिथ्या वेदगुरूच्या उपदेशाने संसार कसा निवृत्त होईल. आता प्रश्न एवढाच आहे, वेद आणि गुरूंना परमार्थिक दृष्टी समजा मिथ्या मानलं तर माणसाला दररोज अनुभव कशाचा आहे, संसार दुःखाचा, आणि आम्ही गुरूंच्या जवळ कशाला आलो, वेद आपलं संसार रूपी अनर्थाची निवृत्ती होण्यासाठी. आणि संसार रूपी अनर्थ ज्यांच्याद्वारा निवृत्त करायचं ते वेद गुरूच जर मिथ्या असेल तर संसार अनर्थ निवृत्त होईल का, होणार नाही असा एक त्याचं. बरं, आता तुम्ही असं म्हणाल की विद्या आपलं गुरु आणि वेद मिथ्या जरी असले तरी मिथ्या वेद आणि गुरुपासून संसार दुःख निवृत्त होतं असं तुम्ही जर म्हटले, आता कसं काय, याचा अर्थ काय झाला, संसार दुःख आहे सत्य आणि वेद गुरु आहेत मिथ्या. मिथ्या असून देखील यांची सत्ता आहे संसार दुःखाची आहे व्यावहारिक आणि यांची आहे प्रातिभाषिक.
कसे संसार दुःख आहे व्यावहारिक सत्तेतलं, आणि वेद आणि गुरु आहेत मिथ्या म्हणजे प्रातिभाषिक सत्तेतलं. प्रातिभाषिक सत्तेत असणाऱ्या वेद आणि गुरु यांच्यापासून जर पारमार्थिक किंवा व्यावहारिक सत्ता कोणती घ्या तरी भिन्नच आहे. त्या भिन्न सत्तेत असणाऱ्या संसार रूपी दुःखाची जर निवृत्ती होते, तर आता आम्हाला दुसरं असं म्हणायचं ही गोष्ट अनुभवाची जुळत नाही. आम्हाला आता ताण लागलेली आहे की नाही, खूप ताण लागलेली, दुपारचं कडक ऊन, रणरणत ऊन आहे, आणि त्यावेळेला आम्हाला मृगजळ समोर दिसतं, ज्याला जळई असं म्हणतात, तर ते समोर दिसतं. आणि मग आता आम्हाला पाणी प्यायचं, ते काय लाटाच्या लाटा उसळतात, मग जा आणि प्या पाणी, आमची ताण भागेल का? ताण आहे व्यावहारिक सत्तेतली, आहे की नाही. आता प्रत्यक्ष ताण येणे आपला जीव पिडलेला आहे, आणि ती आहे व्यावहारिक सत्तेतली, आहे की. आणि ते जे मृगजळ आहे ते जळच आहे की नाही, मृगजल म्हणता तुम्ही, पण ते मृगजळ खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. मग त्या मृगजळाचे जर आम्ही काही भांडे गेलो घेऊन, तर पाणी आणून ताण भागेल की नाही? भागणार नाही. मग ही गोष्ट आमच्या अनुभव, जर समजा तुमच्या मिथ्या वेद गुरुपासून सत्य असणाऱ्या संसार दुःखाची निवृत्ती होत असेल, तर मिथ्या असणाऱ्या मृगजळापासून आपल्या तृषेची निवृत्ती व्हायला पाहिजे. होते का? नाही. अनुभव असा कोणाचाही नाही. गुरुजी तुम्हीच सांगा बरं, मृगजळाने जशी आपली तृष्णा निवृत्त होत नाही, त्याप्रमाणे वेदगुरूंना मिथ्या मानून त्यांच्यापासून संसार दुःख कसं निवृत्त होईल असं तो सांगतो, आहे की नाही. मग संसार दुःखाची निवृत्ती करायची असेल तर वेदगुरूंना काय मानलं पाहिजे? सत्य मानलं पाहिजे, मग होऊ शकेल. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, आहे की नाही. समान सत्ता असली तर साधक बाधक व्यवहार होतो, आणि जर समान सत्ता नसली तर साधक बाधक व्यवहार होणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय मानावं लागेल? गुरु आणि वेद हे देखील सत्यच आहेत असं आपण मानलं पाहिजे. आणि सत्य वेद गुरु मानले की मग सत्य असणाऱ्या संसार दुःखाची मात्र निवृत्ती होईल. गुरुजी जर तुम्ही म्हणाल काय हरकत नाही माना, तर माझ्या उजव्या खांदी आलं. याचा अर्थ काय झालं? तुमचा जो सिद्धांत आहे, कोणता सिद्धांत आहे? ब्रह्माच्या अद्वितीयत्वाचा सिद्धांत आहे, तो कोलमडून पडला. कारण आता काय झालं? वेद गुरु सत्य, वेद एक, गुरु एक, आणि पुन्हा ब्रह्म एक, आहे की नाही. मग आता ब्रह्म अद्वितीय झालं का ब्रह्म द्वैतात्मक झालं? द्वैतात्मक झालं का याच्यामध्ये झालं त्रैतात्मक झालं? त्रैतात आता दोन एकदा कबूल केलं काय, तीन कबूल केलं काय, आणि अनेक कबूल केलं काय? थोडक्यात ब्रह्माचं अद्वितीयत्व तर नाहीच ना राहिलं. अशा प्रकाराने आपल्याला असं वाटतं की काय ह्या शंकेत जोर आहे की नाही. काय आता किती जरी गुरुजी बुद्धिमान असले तरी या शंकेचं काय निवृत्ती करणार? कारण आपल्या डोळ्यापुढे तर काही दिसत नाही, आहे की नाही. किती जरी आपण आता चिंतन करायला गेलो तरी आपल्या पुढे तर काही दिसत नाही. ही शंका मात्र खरीच आहे की नाही असं वाटतं. परंतु आता मिथ्या वेदगुरूपासून संसार निवृत्तीविषयी राजाची गोष्ट, गुरु हे शिष्याचं बारसं जेवलेले आहे की नाही. त्यामुळे ते काय करतात, अरे, आणि शिवाय त्याच्याविषयी दयाळू आहेत, त्यामुळे त्याला सांगतात अशी एक गोष्ट सांगतात. त्याला म्हणतात याने एवढं टेन्शन घेतलंय ना आता, आहे की नाही. याचं त्याला वाटतं आता कसं करायचं, याचं शास्त्रार्थाचा हा विषय आहे आणि याचा आपल्याला निवाडा कसा होईल असं त्याला वाटायला लागलं. तर गुरुजी त्याला म्हणतात जाऊ दे, जशी लहान मुलाला गोष्ट सांगतात ना, गोष्ट सांगता सांगता एखादं नीती तर तो सांगतात, नाही की नाही. रामचंद्र प्रभूची गोष्ट सांगता सांगता रामचंद्र प्रभूंना आईची आज्ञा कशी पाळत होते, तर ऐकणाऱ्याला सुद्धा वाटतं की आपण आईची आज्ञा पालन केली पाहिजे. सावत्र आईची आज्ञा जर भगवान रामचंद्र इतक्या आदरपूर्वक प्राप्त पाळतात, तर आपल्या आईसाठी तर सकळ तीर्थाचे धीरे काय, सकळ तीर्थाचे धुरे जे हे का माता पितरे तया शिवेशी शरीरे लोन कीजे, अशी आपली भूमिका का होऊ नये. आजी गोष्ट सांगत असते रामाची, पण हृदयात बिंबते कोणाच्या? नातवाच्या, आहे की नाही. त्याप्रमाणे हे त्यांना गोष्ट सांगतात आणि गोष्ट सांगता सांगता त्याच्या अंतकरणातला असणाऱ्या संशयाचा देखील निराश करतात आणि आता ती गोष्ट सांगतात. कारण काय, या प्रकरणामध्ये गोष्टच सुरू झाली, आहे की नाही. पहिली भरचूची गोष्ट, आता एका राजाची गोष्ट, एक होते आटपाट नगर, आहे की नाही, तशी गोष्ट सांगतात. असं मिथ्या वेदगुरूपासून संसार निवृत्तीविषयी राजाची गोष्ट. मिथ्या वेदगुरु जरी असले तरी संसार दुःख कसं निवृत्त होतं ही गोष्ट शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करून देतात. आता गोष्ट तर काय अवघड नाही, मी वाचतो, सर्व कोणाला काय वाटलं तर विचारा, नाहीतर काय गोष्टीचं फक्त तात्पर्य लक्षात आलं म्हणजे झालं. मिथ्या वेदगुरूपासून संसार निवृत्तीविषयी राजाची गोष्ट. इंद्राप्रमाणे बलवान असा एक प्रतापी राजा होता. त्याचे पुष्कळ राजवाडे असून भीमासारखे शूर शिपाई हातात नागवी शस्त्रे घेऊन राजद्वार रक्षण करीत होते. ज्या ठिकाणी चिलटाचाही प्रवेश होणार नाही अशा बंदोबस्ताच्या उंच महालात
पुष्पशय्येच्या पलंगावर राजा निजला असता त्यास स्वप्न पडले की बघा हा राजा कसा आहे, त्याचं ऐश्वर्य कसं आहे हे सर्व सांगितलं. परंतु तो राजा जेव्हा एक दिवस झोपला तेव्हा त्याला झोपेमध्ये स्वप्न पडलं. ते स्वप्न कसं पडलं ते सांगतात. त्या स्वप्न पडले की आपण घोर अरण्यात आहोत, कोल्ह्याने आपला बळकट पाय धरला आहे, काही केल्या सोडित नाही. असे पाहून या कोल्ह्यास कोणी मारणार आहे काय अशा तो हाका मारू लागला. परंतु नागवी शस्त्रे घेऊन राजाच्या रक्षणाकरिता उभ्या असलेल्या शिपायापैकी कोणी सुद्धा धावून राजास सहाय्य केले नाही. आता कर्मधर्म संयोगाने तो शिकारीला गेला, तिथं कोल्ह्याने त्याचा पाय धरला. त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला, कोल्हा काय पाय सोडत नाही. जसं त्या नकराने कोणाचा त्या गजेंद्राचा पाय धरला तसा ह्या कोल्ह्याने ह्या राजाचा स्वप्नामध्ये, ध्यानात घ्या हे चाललेलं कशात चाललेलं राजाचं हे स्वप्न आहे आणि स्वप्नामध्ये त्याचा पाय धरला. त्यावेळेला राजाला जेव्हा तो पाय सुटेना तेव्हा त्यांनी आपल्या असणाऱ्या सगळ्यांना हाक मारली, अहो कोणीतरी लवकर या, माझी सुटका करा. असा तो राजा ओरडू लागला. कुठं? स्वप्नात ओरडू लागला. मग राजानेच कोल्ह्यास त्या तिथं सांगतात तिथं धारदार शस्त्र घेतलेले राजवाड्याभोवती लोक नव्हते का? होते, पण त्यांचा काय उपयोग होणार होता का? कारण याचं चाललंय स्वप्नामध्ये आणि ते लोक कुठे आहेत? बाहेरच्या व्यावहारिक सत्तेमध्ये. आणि घडतंय कोणत्या सत्तेमध्ये? प्रातिभाषिक सत्तेमध्ये घडतंय. मग बाहेर सगळे सैनिक होते, परंतु त्या सैनिकाचा काही त्याला उपयोग झाला का? नाही. मग त्यांनी भरपूर हाका मारल्या, कोणीच मदतीला येईना. मग त्यांनी काय केलं? आताच आपणच जोर लावून कशी तरी आपली सुटका करू, आहे की नाही? म्हणून त्याने नागवी शस्त्रे घेऊन राजाच्या रक्षणाकरता उभ्या असलेल्या शिपायापैकी कोणीही धावून राजा सहाय्य केले नाही. मग राजानेच कोल्ह्यास काठी मारली, तेव्हा कोल्हा मेला व पायातून त्याचे दातही निघाले. राजाने स्वतः जोराने काठी मारली, कोल्हा मेला, ते दात बाजूला काढले. मग राजा लंगडत लंगडत काठी घेऊन वैद्याच्या घरी आला. मग आता ते रक्त निघालं होतं, जखम झाली होती, तो वैद्याच्या घरी आला व त्यापाशी मलमपट्टी मागू लागला. रोग्याला त्या वैद्याला म्हटला की मला काहीतरी मलमपट्टी करा, मी आज कसा तरी प्राण वाचून कोल्याच्या तावडीतून सुटलो. वैद्याने सांगितले की पट्टी तयार नाही, 1 पैसा दे म्हणजे पट्टी तयार करून देतो. हे 1 पैसा वगैरे 10 पैसे आता तर बाद झाले. पूर्वीच्या काळचं हे जेव्हा 1 पैशाला देखील महत्व होतं त्यावेळेला हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. म्हणून त्यांनी म्हणलं की 1 पैसा दे. आता इथं म्हणत जायचं की 5 रुपये दे असं, किंवा 10 रुपये पट्टीचं. त्यांनी सांगितलं की वैद्य त्याला म्हणतो की पट्टी तयार करावी लागेल, त्याला औषधं उपयोगात आणावी लागतात, औषधाला पैसे लागतात, तू या ठिकाणी मला 1 पैसा दे म्हणजे तुला पट्टी देतो. पण जवळ पैसा नाही, म्हणून राजा माघारी फिरून शोक करू लागला की माझ्या जीवितास धिक्कार असो, वैद्यास देण्यास 1 पैसाही मजजवळ नसावा. या जगात पैशा वाचून आपली रडकथा कोण ऐकेल? मी जर भाग्यवान असतो तर हेच वैद्यबा माझ्या घरी धावत आले असते, आहे की नाही? आता माझी स्थिती कशी झाली? व्याधी पिडला धावे वैद्याची घरा, रोगाच्या काय परिहारा आपलिया. मी त्याच्याकडे होऊन गेलो. जर माझ्याजवळ पैसे असते तर वैद्यच घरी नसता आला का? बरं, जाऊन सुद्धा माझ्या व्याधीचा उपशम करण्यासाठी त्याला काही दया आली नाही. त्याने विचार कशाचा केला? 1 पैसा देशील तर तुला विलाज करील असं तो म्हणतो. हा राजाच्या मनातल्या मनात विचार चाललेला आहे. आणि हा विचार कोणत्या अवस्थेत चाललेला आहे? स्वप्न अवस्थेमध्ये चाललेला आहे. ज्याप्रमाणे वैद्य गरीब रोग्यांचा त्याग करतात त्याप्रमाणे याने माझा त्याग केला. गरीब वैद्यांना लोक ऐके नाही, बुवा लोक जर आमदार खासदाराला जवळ करतात तर ऐके नाही, तर पैशावाल्याला वैद्य जवळ का करणार नाही, आहे की नाही? त्याच्यामध्ये काय आहे? मी एकट्या वैद्यास काय म्हणून दोष द्यावा? तो म्हणतो मी एकट्या वैद्यालाच का म्हणून दोष द्यायचा, आहे की नाही? की वैद्याने असं केलं. अहो सगळ्या जगाचाच व्यवहार आहे की नाही? काय तुकाराम महाराज म्हणतात की जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाच्या काजा, आणि इंद्रिय मावळली आला बागुल आजा. पुढे काय? कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा, अशी स्थिती आहे की नाही? किंवा दुसरा एक अभंग आहे, जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा, आहे की नाही? अशी स्थितीच आहे. त्यामुळे तो हा सगळा विचार कुठे चाललाय? मात्र एवढं लक्षात घ्या की त्या राजाच्या स्वप्नामध्ये चाललेला आहे. मी एकट्या वैद्यासच काय म्हणून दोष द्यावा? जगात स्वार्थाशिवाय
कोणीच कोणावर प्रीती करीत नाही. आई, बाप, बंधू, मुलगा ही सर्व एकमेकावर स्वार्थाकरिताच प्रीती करतात. तर हे सगळे जे आहेत ना, हे सगळे प्रीती कशासाठी करतात? आपला स्वार्थ असेल तर, नाहीतर करत नाही. आई रात्री एक मला फोन आला, परवा एक पेशंट आहे ना, तर त्याला पिसाळलेलं कुत्रं चावलं होतं आणि ते पिसाळलेलं कुत्रं चावल्यामुळं 10-12 वर्षापूर्वी, आणि तो नंतर त्याचा विषारी परिणाम झाला आणि तो एकदम गंभीर अवस्थेमध्ये गेला. डॉक्टरांनी सांगितलं की 100% हा वाचणार नाही. तेव्हा त्यांनी फोन केला, मी हॉस्पिटलला भेटायला गेलो. तर जे काही विषारी असे प्राणी चावल्यावर जे हॉस्पिटल आहे, नायडू हॉस्पिटल म्हणून, तिथं तो ॲडमिट होता. गेल्यानंतर काय झालं की त्यांना डॉक्टरांनी कल्पना दिलेलीच होती किंवा त्या मनुष्याचा तो मोठा लग्न नुकतंच झालेला मुलगा आणि त्याच्यावर अतिशय प्रेम. पण झालं काय की मी गेलो त्यावेळेला तो वार्डामध्ये इतक्या दूर त्या कोपऱ्यात होता आणि सगळे त्याच्या आई, वडील, चुलते एका कोपऱ्यात कॉटवर बसलेले होते. त्या ठिकाणी बसून त्यांचे चाललं होतं काही बोलणं वगैरे. मी गेलो, नंतर मग त्या पेशंटकडे गेलो, त्याची नाडी पाहिली. त्याला ते काही विषारी त्याचे जे स्राव होत होते त्याचे, कारण तो पेशंट असा असतो की फारच तो चावला तर तो दुसऱ्याला लगेच बाधतो ते, म्हणून त्याला बांधून टाकलेलं होतं सगळ्या कॉटला वगैरे. आणि अशा वेळेला तो तिथं होता. मी गेल्यानंतर आता मी त्याला भेटायलाच गेलो होतो. मला माहित होतं याचे विषारी हे. मी पाहिलं त्याचं ते स्राव किती आले, त्या पिशवीला पण हात लावला. खरं तर अगोदर माझ्या इथे गोष्ट लक्षात आली नाही, तर मी ते सर्व पाहिलं त्याचा. नंतर मग ती लोक माझ्याजवळ आले, तिथं त्यांनी काही कोणी हात लावला नाही. आणि नंतर मग आम्ही परत गेलो, त्या डॉक्टरांना भेटलो. त्यांना सांगितलं की हा पेशंट काय वाचणार नाही. नंतर मी इकडे आल्यावर 1 तासाने तो पेशंट गेला आणि मग ते सगळे घरी गेले. घरी गेल्यावर त्याची जो विधी आहे ना, गेल्याबरोबर बाहेरच्या बाहेर प्लेट ठेवून इतकं घाईनं त्याला फक्त असं बाहेर लाकडं लावली आणि ते लाकडाने उचलून ठेवला आणि तसंच चितेवर ठेवला. त्याचं ते सर्व झालं. पण त्याच्या आई, वडील, ही घटना परवाची आणि त्यांनी रात्री फोन आला ना, प्रत्येक जण स्वतंत्र बोललं फोनवर. आणि काय बोललं, आम्ही काही इंजेक्शन घेतली पाहिजे का, आमचा हात लागला त्याला. म्हटलं त्याचे काही तुम्हाला घेण्याची गरज नाही, पण आम्हाला एका डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला काहीतरी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर मी म्हणलं असं काही वैद्यकीय क्षेत्रात काही नाही, तुम्हाला कोणी जरी सांगितलं असलं तर काही करू नका. मग ते काय ते म्हणजे नाही, पण तुम्ही आम्हाला निश्चित सांगा. आज ते असं म्हणायला लागले. तर म्हणजे इतकं स्वतःचा जीव जिचा सबसे जीव प्यारा. मग त्यांना मी म्हणलं, मी त्या पिशवीला हात लावला, मी नाही. हो म्हणे, तुम्ही मात्र हात लावला. म्हणलं मी काही इंजेक्शन घेणार आहे का, तुम्ही पण का? हा मग ठीक आहे म्हणणे. म्हणजे याच्यामध्ये काही नाही. ते म्हणतात जगात स्वार्थाशिवाय कोणीच कोणावर प्रीती करीत नाही. आई, बाप, बंधू, मुलगा ही सर्व एकमेकावर स्वार्थासाठीच प्रीती करतात. स्वार्थ नसला तर कोणी कोणा ढुंकून सुद्धा पाहत नाही. काय चमत्कार सांगावा ज्याचा. कोण बोलतोय हे? राजा बोलतोय, है की नाही? जागृत अवस्थेमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये. ह्या कथेचं अनुसंधान सांगा. जाऊ द्या प्रक्रियेचं, पण कथेचं तरी अनुसंधान राहिलं पाहिजे ना, है की नाही? स्वार्थ नसला तर कोणी कोणाला ढुंकून सुद्धा पाहत नाही. काय चमत्कार सांगावा ज्याचा घटकाभर वियोग सहन होत नाही, त्याला तर अति दुःख होते. असा कोणी प्रिय बहुत दिवसांनी भेटला तर त्यास आलिंगन देण्याकरता धावतात. त्यासच पुढे दुर्दैवाने गलित कुष्ठ होऊन बोटे झडली आणि तोंड विद्रूप झाले तर हा पापी अजून का मरत नाही, असं म्हणतात. तुकाराम महाराजांचा काय अभंग आहे की तुकाराम महाराज म्हणतात घरातली लोक नवस करतात. नाथ महाराज पण भागवतात लिहितात, नवस करतात की हा म्हातारा आता किती दिवस राहणार. यांनी याला लागणारी जी खोकल्याची ढास आहे त्यांनी सगळ्या लोकांची झोप जी आहे तर ती झोप व्यवस्थित होत नाही, आहे की नाही? काय आहे का अभंग? बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नाशिले घर थुंकोन या, असं त्याला म्हणतात. तीच पत्नी, आहे की नाही? तीच पत्नी त्याला असं म्हणते. म्हणून त्याचे मरणाबद्दल तेच नवस करण्यास तयार होतात. का अजून नाथ महाराजांची माऊलीची ओवी, नवसी होतील काय माझी या निधनी. सगळे नवस करायला लागतील, हा कधी मरतो याच्यासाठी. तेच नवस करण्यास तयार होतात. ज्या स्त्रीला पती फार प्रिय असतो त्यास नेहमी आलिंगन देऊन बसावेसे वाटते. ती स्त्री नाकास पदर लावून त्याच्या अंगावरचा वारा चुकविते. ज्या आईबापांनी त्यास अंगा खांद्यावर खेळविले, जे बंधू प्रीतीने आलिंगन देत होते तेच त्याच्या पडद्याच्या आडून व्यवहार करतात. आता जरा थोडं सोपं झाले. पूर्वीच्या काळात
टीबी ज्याला म्हणतात ना, राजयक्ष्मा, हा जर आजार झाला फुफ्फुसाचा तर त्याच्या थुंकीतून रक्त वगैरे येतं. आणि जेव्हा एकदा डॉक्टरांनी निदान केलं ना, त्या माणसाला लोक हे माहीत असेल साहेब तुम्हाला, त्या पूर्व त्याचं जेवण, त्याची ताटं वेगळी, त्याला जाऊन त्याच्या खोली वेगळी किंवा एखाद्या झाडाखाली त्याला राहायला द्यायचं आणि तिथं जाऊन त्याचं जेवण पोच करायचं. जवळ त्याला कोणीच करायचं नाही. जे लोक रात्रंदिवस त्याला अति जवळ करत होते ते गेले तरी ते हे बांधून जाणार नाकाला आणि मग त्याच्याशी बोलणार. जे बंधू प्रीतीने आलिंगन देत होते तेच त्याच्याशी पडद्याच्या आडून व्यवहार करतात. असा विचार केला तर सर्व जग स्वार्थी आहे. स्वार्था वाचून कोणी कोणास विचारित नाही. दरिद्री मी. कर्मामुळे ईश्वराने मजजवळ कोणाचा स्वार्थ पूर्ण होईल अशी स्थिती ठेवली नाही. माझं पाप मला आड आलं आणि त्यामुळे कोणाचा स्वार्थ मी पुरा करू शकत नाही. त्या लोकांनी तरी मला मदत कशी करावी. मग या वैद्याने तरी मध सारख्या दरिद्र्याला मलमपट्टी काय म्हणून द्यावी. तो असं म्हणत नाही की काय परोपकार हा मोठा आहे. तो परोपकार तरी का करायचा, त्याचं काही बिचाऱ्याचं चुकलं नाही. वैद्यांनी मला मलमपट्टी केली नाही हे काही चुकलं नाही. काय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. वैद्य व काही संत थोडेच आहे, तेव्हा आपण तरी कशाला त्यांच्याकडून अपेक्षा करावी असं तो म्हणायला लागला. मग या वैद्याने तरी मध सारख्या दरिद्र्याला मलमपट्टी काय म्हणून द्यावी असे मनात चिंतन करीत असता त्यास एक दयाळू साधू भेटून त्याने औषध दिल्याबरोबर कोल्याच्या दाताचे दुःख नाहीसे झाले. शेवटी दृष्टांतात सुद्धा त्याला कोण भेटावा लागला, साधूच आहे की नाही. त्याला दुःख दूर करण्यासाठी कोणी वैद्य वा दुसरा भेटला नाही. कारण असे आहे की फक्त असं कोणी फक्त साधूच आहे की जो काय परोपकारी विचिधन, ज्याला दुसरं काही नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी असं जीवनात उदाहरणही द्यायचं झालं. परोपकाराचं कोणाला द्यावं लागतं म्हणजे कोणत्याही प्रकारचा आपल्याला मदत न इच्छिता त्याला मदत करणं हा स्वभाव कोणाचा आहे, फक्त संत साधूंचा आहे. आईवडिलांचा पण नाही का, आईवडिलांचा पण नाही. नाही मग असं माहीत असून तुम्ही कसं काय गेले मका काढायला. त्या एक दयाळू त्यास एक दयाळू साधू भेटून त्याने औषध दिल्याबरोबर कोल्याच्या दातांचे दुःख नाहीसे झाले. इतके पाहून तो राजा जागा झाला आणि पाहतो तो घाव दुःख साधू आणि औषध यापैकी त्यास काहीच दिसले नाही. आणि इतक्यात काळ त्याचं स्वप्न मोडलं आणि तो जागा झाला. जागा झाल्याबरोबर आता काय, कोला आहे का, कोल्याचे दात रुतलेले घाव आहेत का, तो वैद्य ज्याने उपेक्षा केली तो आहे का, बर ज्या साधूने औषध केलं तो साधू आहे का, काही दिसलं नाही. सर्व नाहीसे झाले, सर्व नाहीसे झाले क्रमाक्रमाने आहे की नाही. जागा झाल्यावर पहिल्यांदा घाव गेला, नंतर कोला गेला, का सगळंच एकदम गेलं, का झालं होतं तेव्हा सगळंच एकदम झालं होतं. तसंच झालं असेल ना. हा एकदम कसं एक शिकारीला जायला काही वेळ लागला आहे की नाही, तिथं नंतर तो कोला भेटला का वेळच लागला की नाही, का एका क्षणातच सगळं झालं, एका क्षणातच झालं आहे की नाही. हे सगळं का काही वेळ लागला त्याला, स्वप्न पडायला ते एक दिवस गेला. अहो झोपला तर किती वेळ होता आणि ते स्वप्न किती वेळ पडलं आहे की नाही. ते क्षण मात्र आहे स्वप्नाचा काल. आपल्याला भ्रमाने वाटतो की आपण लहान होतो, नंतर आपण आजोबांच्या मांडीवर खेळतो स्वप्नात आणि जागा झालो आपलं, आणि पुन्हा आपण वृद्ध झालो आता नातवाला मांडीवर खेळतो. मग ह्या 3 पिढ्याची संबंध आला आणि त्याला काळ किती लागला, 3 पिढ्याला किती काळ लागतो तेवढाच लागला स्वप्नात आहे की नाही. काही एका क्षणातच झालं, एका क्षणातच झालं ते सांगतात. इतके पाहून तो राजा जागा झाला आणि पाहतो तो घाव दुःख साधू आणि औषध यापैकी त्यास काहीच दिसले नाही, सर्व नाहीसे झाले. आता एवढं गोष्ट सांगितली ना, आता त्याला सांगतात हे शिष्य या दृष्टांतावरून हे समज की, याचा अर्थ ही गोष्ट तुला सांगतो गोष्टीसाठी सांगत नाही, तुझी समजूत पटवून द्यायची होती, नाही तर तू गोष्टीतच वाहत जाशील. तर ते गोष्टीत वाहत गेला तर त्याला कोणता दोष म्हणतात, रसास्वाद आहे की नाही. जर आपण कुत्र्याला दगड मारला तर कुत्रं काय करतं, त्या दगडाच्या पाठीमागं पळतं, आणि वाघाला जर दगड मारला तर वाघ कशाच्या पाठीमागं पळतो, मारणाऱ्याच्या पाठीमागं पळतो आहे की नाही. मग श्रोतेचे 2 प्रकार आहेत, एक आहे व्याघ्रमुखी श्रोता आणि एक आहे स्वानमुखी श्रोता. तर आपण कसं असलं पाहिजे,
व्याघ्रमुखी. तर नसलं तर त्याला जाग करतात. आपण आहे स्वान्मुखीत, पण त्याला म्हणतात हे शिष्य, म्हणजे पण त्याला काय करतात, जागृत करतात आणि पुन्हा त्याला व्याघ्रमुखी करतात, आहे की नाही. तर ते सांगतात हे शिष्य, या दृष्टांतावरून हे समज की जेव्हा हे दृष्टांतावरून तो असं समज आता, जेव्हा राजा खोटे दुःख भोगीत होता तेव्हा त्यांच्याजवळ सत्यद्रव्याची भांडारे, शेकडो राजवैद्य, हजारो शस्त्रधारी योद्धे होते. जेव्हा राजा स्वप्नात एवढं दुःख भोगत होता तेव्हा व्यावहारिक सत्तेत त्या राजाजवळ एक वैद्य नाही, शेकडो वैद्य होते, शेकडो शस्त्रधारी सैनिक होते आणि राजाजवळ भांडाराच्या भांडार खजिना भरलेला होता, आहे की नाही. अशी स्थिती होती का नाही. बाहेर स्वप्न कालातच हे सगळं वैभव त्याच्याजवळ होतं, परंतु त्या सत्य सामुग्रीपैकी कोणाचाही उपयोग झाला नाही. हे सगळे बाहेर व्यावहारिक सत्य होते, परंतु त्याचा स्वप्नामध्ये त्याला काही देखील उपयोग झाला नाही. तात्पर्य, मागील तरंगात सांगितल्याप्रमाणे संसार दुःखच अगोदर मिथ्या आहे. अहो संसार दुःख होतं, आता स्वप्नातलं दुःख काय सत्य होतं का. संसार त्याच्यातलं दुःख सुद्धा काय होतं, मिथ्या होतं. तसंच हे संसार दुःख सुद्धा खरं पाहिलं तर काय आहे, मिथ्याच आहे. मग तिथं काय होतं, त्या स्वप्नातलं दुःख कसं होतं, मिथ्या, आहे की नाही. आणि त्या स्वप्नातल्या दुःखाचे, मिथ्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी सत्य असणारे बाहेर जे काही धन, शस्त्रधारी किंवा वैद्य यांचा काय उपयोग झाला का. शेवटी उपयोग काय झाला, साधूचा उपयोग झाला. कोणत्या, जागृतीतल्या का स्वप्नातल्या साधूचा. तो जागृतीत साधू असता तरी त्याचा पण उपयोग झाला नसता. साधू सुद्धा कोणता लागला, स्वप्नातलाच साधू लागला, आहे की नाही. तात्पर्य, मागील तरंगात सांगितल्याप्रमाणे संसार दुःखच अगोदर मिथ्या आहे. स्वप्नातलं दुःख मिथ्या वाटतं, पण जागृतीतलं दुःख मिथ्या वाटत नाही. म्हणून त्याला सांगतात की बाबा संसार दुःख हे कसं आहे, मिथ्याच आहे. मग त्या मिथ्या दुःखाच्या निवृत्तीचे साधन वेदगुरु ही मिथ्याच पाहिजे. आता जर संसार दुःख मिथ्या असेल तर मिथ्या संसार दुःखाची निवृत्ती करायला सत्य साधनाचा काय उपयोग होईल का, नाही. कारण स्वप्नातल्या दुःखाच्या निवृत्तीसाठी स्वप्नातला साधू पाहिजे. तसं संसार दुःख जर मिथ्या असेल तर त्याच्या निवृत्तीसाठी जो उपाय येईल तो सुद्धा कोणता पाहिजे, मिथ्या. आता अर्थात संसार दुःखाच्या निवृत्तीचा उपाय कोणता आहे, नियत वेद आणि गुरु. तर वेद आणि गुरु सत्य चालतील का मिथ्या चालतील, मिथ्या चालतील आणि सत्य चालतील का सत्याचा काही उपयोगच होणार नाही. सत्य मिथ्या गुरुच्या द्वारा मिथ्या असणारं संसार दुःख निवृत्त होणार नाही. कारण का, समान सत्य साधक बाधक व्यवहार होतो. हा वेदांताचा अकाट्य सिद्धांत आहे. अनुभवाच्या ही गोष्ट एकदम विरोधी नसून अविरोधी जुळणारी, बरोबर ना. मग त्या मिथ्या दुःखाच्या निवृत्तीचे साधन वेदगुरु ही मिथ्याच पाहिजेत. मग याचा अर्थ उलट मिथ्या वेदगुरूपासूनच संसार दुःख निवृत्त होईल की नाही, होईल. तो काय म्हणत होता, कसं होईल. उलट वेद आणि गुरु मिथ्या असलं तरच संसार दुःख निवृत्त होईल का. तू म्हणतो त्याप्रमाणे संसार दुःख सत्य असतं तर मग मात्र त्याची निवृत्ती मिथ्या वेद गुरुनी झाली नसती. पण चौथ्या तरंगामध्ये जरी आम्ही अर्धा ऐकला असला, पूर्ण ऐकला असला, तर एवढं त्याचा आशय आम्हाला कळालेले का संसार दुःख काय आहे, मिथ्या आहे. मिथ्या जर संसार दुःख असेल तर त्याच्या निवृत्तीसाठी काय लागेल, मिथ्याच वेदगुरु पाहिजेत. मिथ्या पदार्थाच्या निवृत्ती करता सत्य साधनाची जरुरी नाही. मिथ्या असणाऱ्या संसार दुःखाचं साधन काय, वेदगुरु हेही मिथ्याच असले पाहिजे. सत्य पदार्थाची त्या ठिकाणी, त्या सत्य वेदगुरूची त्या ठिकाणी संसार दुःखाच्या निवृत्तीसाठी गरज नाही का, उपयोगच नाही. उलट ते कसे असले पाहिजे, मिथ्याच असले पाहिजे. सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाश होणारही नाही. आणि जर एखादं सत्य साधन असलं तर मिथ्या पदार्थाचा नाश त्यांनी होईल काय, होणार नाही. कसं, उदाहरण काय, अहो रज्जूवर सर्प भासला आणि हा पलायन करायला लागला, आहे की नाही, पळायला लागला. भीती झाली, त्याच्या अंगाचा थरकाप झाला आणि त्या मनुष्याने विचारलं, का हो तुम्ही का पळता. त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी आम्हाला सर्प दिसतो. ऐकी नाही, त्या मनुष्याने सांगितलं, अरे तू काय सर्पाला भीतो, माझ्याजवळ काय आहे, भाला आहे, बर्ची आहे की नाही, माझ्याजवळ मला मंत्राचं ज्ञान आहे. कसाही सर्प असू दे, कधी दंश करत नाही, त्या सर्पाचा आत्ता नाश करतो. आता तो गेला आणि एका पाठीमागे एक दंडाने प्रहार करायला सुरुवात केली, त्या सर्पाचा नाश होईल, होणारच नाही, आहे की नाही. तेवढे थांब, यांनी नाही नाश होत ना, आता मी मंत्र प्रयोग करतो. कोणत्या मंत्राने नाश होईल, त्याचा नाश होणारच नाही. मग आता त्या सर्पाचा नाश करण्याचा उपाय काय आहे की नाही,
मिथ्या पदार्थाचा हा दंड कसा आहे? सत्य आहे, मंत्र सत्य आहे, झाला का त्याचा नाश? नाही. आणि एक जण आला, त्याने काय करता तुम्ही? अहो ह्या रज्जू सर्पाचा नाश काही केल्या होत नाही. थांबा म्हणलं, आहे की नाही? थांबा, तुम्ही थोडा वेळ थांबा. तो आला बॅटरी घेऊन आणि त्याने रज्जूचं ज्ञान करून दिलं. आणि रज्जूचं ज्ञान करून दिल्याबरोबर काय झाला? सर्प गेला ना कुठल्या कुठं, कुठल्या कुठं गेला म्हणजे होता का नव्हता असा झाला. होता का नव्हता असा झाला का नव्हता असं ठरलं? हा, आता ज्ञान झाल्यावर नव्हता असं ठरलं का ज्ञान न होण्यापूर्वी तो नव्हता असं ठरलं? जेव्हा ज्ञान नव्हतं तेव्हा सुद्धा सर्प बंधाक आले ती बंधा बाबा. ज्या वेळेला मी मला बद्ध समजत होतो तेव्हा सुद्धा मी मुक्तच होतो, आणि ज्या वेळेला मी सर्प समजत होतो तेव्हा सुद्धा काय सर्प नव्हतात. असा निश्चय करणं होणं याला खरं मिथ्यात्वाचं काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. ठीक आहे ना? तर असं सांगतात. उलट असं आहे की सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाशही होणार नाही. जर सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाश होईल असे मानले तर स्वप्नात जेव्हा राजाजवळ मिथ्या कोला आला तेव्हा राजाने त्या सत्य महायोद्ध्यास पुष्कळ हाका मारल्या, परंतु सत्य महायोद्ध्यापैकी कोणीही धावून गेला नाही. आता तुम्ही म्हणणार की सत्य साधन असलं ना तर मिथ्या पदार्थाचा नाश होतो. मग सत्य साधन असणारे महायोद्धे त्या राजाने काही त्यांचा धावा केला नाही का? पण झाला का उपयोग? त्याला काडी मात्र तरी झाला नाही. परंतु सत्य महायोद्ध्यापैकी कोणी धावून गेला नाही. मग राजाने मिथ्या दंडाने त्या कोल्याचा नाश केला. त्या कोल्याचा नाश करण्यासाठी राजाने काय शेवटी आपल्या हातात असणारा जो दंड, कोणता दंड? मिथ्या दंड. मिथ्या दंडाने त्या कोल्याचा नाश केला. आणि राजाच्या पायास क्षेत झाले तेव्हा कोणत्याही सत्य वैद्याचा उपयोग झाला नाही. शेकडो वैद्य राजवैद्य होते, काय उपयोग झाला का? त्याला झाला नाही. राजाजवळ वैद्यास देण्यास एकही पैसा नव्हता तेव्हा उशाशी सत्यद्रव्याची भांडारे होती, परंतु एक पैशाचाही उपयोग झाला नाही. भांडारं भरलेली होती, झाला का उपयोग? योद्ध्याचा उपयोग झाला का? मंत्राचा उपयोग झाला का? त्याला पैशाचा उपयोग झाला का? राजवैद्याचा उपयोग झाला का? नाही. एकंदरीत वरील सत्य पदार्थ मिथ्या दुःखाच्या निवृत्तीस निरुपयोगी झाले. याच्यावरून उलट असं सिद्ध झालं की हे सत्य पदार्थ मिथ्या पदार्थाच्या किंवा मिथ्या दुःखाच्या निवृत्तीसाठी काही उपयोगिता त्यांची नाही. बरं, ही गोष्ट आपल्या अनुभवाची आहे का उगीच ही गोष्ट सांगितली म्हणून मानावी लागते? ही युक्ती आहे का हा अनुभव आहे आपला? कोणाला ज्याला स्वप्न पडतं त्याला अनुभव आहे की नाही? म्हणजे आता प्रत्येकाला स्वप्नाचा अनुभव आहे. प्रत्येक माणूस म्हणून जेवढा आहे त्याला स्वप्न आहे प्रत्येकाला. असे स्वामी महाराजांकडे एक मनुष्य आला आणि तो म्हटला की तुम्ही स्वप्नाचा दृष्टांत देता आणि मग त्याच्यावरून जगत मिथ्या ठरवता म्हणे, पण स्वप्नाचा जो अनुभव असेल त्यालाच जगत मिथ्या सांगता येईल ना पुढं? स्वामी महाराज म्हणले हो. तर ते म्हणे मग स्वप्नाचा अनुभव जर नसला तर? ते म्हणे असतो स्वप्नाचा अनुभव. ते म्हणे माझा अनुभव आहे की मला अजून कधी स्वप्न पडत नाही, पडलंच नाही म्हणे, तर मला तुम्ही कसं समजावून सांगणार? स्वामी महाराज म्हणले तुला स्वप्न पडत नाही असं नाही, पण तू इतका बुद्धिमान आहे का पडलेलं स्वप्नाचं तुला स्मरणच होत नाही. त्यांनी सांगितलं असं त्याला सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय स्वप्न हे पडतं. मग तेवढं विश्लेषण करण्या इतकी देखील ज्या माणसाची बुद्धी नाही त्याचं बुद्धीचे वैभव आहे की नाही त्याचं, तर ते सांगतात. तेव्हा उशाशी सत्यद्रव्याची भांडारे होती पण त्यापैकी एकाही पैशाचा उपयोग झाला नाही. एकंदरीत वरील सत्य पदार्थ मिथ्या दुःखाच्या निवृत्तीस निरुपयोगी झाले आणि त्या मिथ्या दुःखाच्या निवृत्तीस मिथ्या साधू व त्याचे मिथ्या औषध उपयोगी पडून राजाच्या मिथ्या दुःखाचा नाश झाला. साधू मिथ्या, त्याचा औषध मिथ्या आणि राजाला झालेलं दुःख मिथ्या आहे की नाही? का समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. अशा प्रकारच्या स्वप्नाचा सर्वांच अनुभव आहे आणि जागृतीतील पदार्थाचा स्वप्नात कोणास कधीही उपयोग होत नाही. आता स्वप्नाचा अनुभव सर्वांना आहे आणि हाही अनुभव सर्वांना आहे का जागृतीत असणाऱ्या पदार्थाचा, बाह्य पदार्थाचा स्वप्नामध्ये कधीही उपयोग होत नाही. जर स्वप्नात ताण लागली तर बाहेर असणारे किती पाण्याचे लोट चालू द्या त्याला काही त्याचा उपयोग होणार नाही. त्याप्रमाणे हे कशासाठी चालले ते दाष्टांतिक करत सांगतात. त्याप्रमाणे मिथ्या संसार दुःखाचा नाश मिथ्या वेदगुरूंनीच होतो. थोडक्यात 3 सत्ता मानल्यावर उत्तर देता आलं की नाही? मिथ्या असणारे वेदगुरु हे काय करतात? मिथ्या असणाऱ्या संसार दुःखाची निवृत्ती करतात. असं जर म्हटलं तर आता ब्रह्माचं अद्वितीयत्व सिद्ध होईल की नाही? ब्रह्म अद्वितीय सिद्ध झालं आणि मिथ्या वेदगुरूने मिथ्या संसार दुःखाची निवृत्ती झाली. प्रश्न सुटला की नाही? का काय कोडं राहिला? अजून काहीच नाही.
आता ज्यावेळेला शिष्य एखादं पुन्हा काही काढील तृप्ती ऐक नाही, त्यावेळेला तुम्ही म्हणणार नाही बरं का असं नाही म्हणता येणार ऐक नाही. पण आता सध्या तर आपलं समाधान झालं ऐक नाही. शंका जेवढी त्यांनी उत्थापन केली तेवढीच आपल्याला येते, त्याच्या पुढे आपली मजल पण नसते. उलट ती समजून घेण्यासाठीच आपल्याला भरपूर श्रम होतात ऐक नाही. तर सांगतात की त्याप्रमाणे मिथ्या संसार दुःखाचा नाश मिथ्या वेदगुरूंनीच होतो. वेदगुरू सत्य असण्याची जरुरीच नाही. अद्वैताची सिद्धी करण्यासाठी वेदगुरू सत्य मानले पाहिजे असे आहे का? का उलट सत्य न मानणं चांगलं आहे का? सत्य नाहीच आहे बरं, गरज आहे का सत्य मानण्याची? नाही. कारण का नाही? संसार दुःख सत्य असतं तर त्याला सत्य मानलं असतं. संसार दुःखच मिथ्या असल्यामुळे वेदगुरूही मिथ्या, आणि उलट वेदगुरू मिथ्या असले तरच मिथ्या संसार दुःखाची निवृत्ती होईल, अन्यथा होणार नाही. ही गोष्ट आपल्याला चांगली कळली ना? कळली का? पटली का? ही आपल्या अनुभवाचीच आहे. अनुभवाची स्वप्न आपल्या अनुभवाचे काय? हा सिद्धांत आपल्या अनुभवाचा आहे. स्वप्न अनुभवाचे आणि सिद्धांत पण आपल्या अनुभवात घ्यायचा आहे, आहे की नाही? फक्त घ्यायचं आहे कधी? सगळं ग्रंथ संपल्यानंतर, आहे की नाही? आता हे अक्षरी थोडंच ठरलंय आपलं. त्याप्रमाणे मिथ्या संसार दुःखाचा नाश मिथ्या वेदगुरूंनीच होतो. वेदगुरू सत्य असण्याची जरुरीच नाही. वेदगुरू सत्य असते तर त्यांच्याने मिथ्या संसार दुःखही निवृत्त झाले असते. वेदगुरू जर सत्य असते तर संसार दुःख काय झालं असतं? त्यांनी आपलं मिथ्या वेदगुरू जर संसार दुःख जर सत्य असतं तर मिथ्या वेदगुरूंनी संसार दुःखाची निवृत्ती झाली नसती. सर्व मिथ्या प्रपंचात पारमार्थिक सत्य ब्रह्म व्याप्त आहे. आता हा जो मिथ्या प्रपंच आहे, पण आपण एक चिंतन केलेलं आहे कायम, काय मिथ्या जरी प्रपंच असला परंतु त्याला कोणतं तरी अधिष्ठान आहे की नाही? का? निरधिष्ठान भ्रम होत नाही. मिथ्या पदार्थाला सुद्धा काही सत्य अधिष्ठान असलं पाहिजे. आधी रज्जू असला तर सर्प भासेल ना, तसंच हा आत्मा सत्य आहे, त्रिकालाबाधित आहे, त्याच्यावर हा जगताचा भास आहे. परंतु सर्व मिथ्या प्रपंचाला व्यापून कोण आहे? ब्रह्म, ऐक नाही. सर्व मिथ्या प्रपंचात व्याप्ती कोणाची आहे? ब्रह्माची. सर्व मिथ्या प्रपंचात पारमार्थिक सत्य ब्रह्म व्याप्त आहे. हे व्यावहारिक सत्तेतले पदार्थ सुद्धा खऱ्या अर्थाने प्रातिभाषिकच आहे. खरं तर काय असे आहे की स्वामी महाराज सांगायचे सत्ता किती? 3. प्रातिभाषिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक. सत्ता किती? 3, ऐक नाही. आता जर हे चिंतन झालं तर आता सत्ता 2 का सत्ता 3? ऐक नाही. सत्ता किती? संसार दुःख जर पारमार्थिक नाही, ते जर व्यावहारिक नाही, ते जर प्रातिभाषिक आहे, तर सत्ता कोण झाल्या? एक ब्रह्माची सत्ता पारमार्थिक आणि एक ह्या जगातली सत्ता कोणती? प्रातिभाषिक. 2च सत्ता झाली. आता प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ किती काळ असतो? प्रतीती मात्र असतो. बरं, जेव्हा प्रतीती मात्र असतो असं म्हणतो तेव्हाही असतो का? तेव्हा म्हणजे नसतो, तेव्हाही नसतो. मग खाली कोण राहतंय? ब्रह्म. मग सत्ता त्याला म्हणायचं का? जे पदार्थ नसताना प्रतीती येते तो पदार्थ मिथ्या पदार्थ आहे काय नाही काय? त्याची गणना करण्यासारखा तरी आहे का तो? ब्रह्मामध्ये अजून एक पदार्थ म्हणून मिथ्या पदार्थाची गणना तरी होईल का? नाही. मग आता म्हणत होते 3 सत्ता, पुढे म्हणायला लागले 2 सत्ता, आणि आता काय म्हणायला लागले? एकच सत्ता. मग सत्ता किती आहे? एकच सत्ता आहे. सत्ता धन्याची की जी मायबाप. सत्ता कोणाची? फक्त परमात्म्याची, आहे की नाही? ते तुझी काय? तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे आणि सूर्याशी चालणे, तुझी या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐक नाही, असं म्हणायचं असतं. वेद गुरु सत्य असते तर त्यांच्याने मिथ्या संसार दुःख निवृत्तही झाले. खरं एवढा तरी आपला विश्वास आहे का? बाळा दुग्धा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, ऐक नाही. आपण म्हणतो की नाही? वाढवी श्रीपती सवे दोन्ही असं आपण म्हणतो की नाही? फुटती तरुवर उष्ण काळमाशी जीवन तयाशी कोण घाली, असं जर म्हणतात काय? तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी, ऐके नाही, असं म्हणतो की नाही आपण? मग ही गोष्ट तुकोबाराय सांगतात आणि आपला त्याच्यावर पूर्ण भरोसा नाही का? म्हणून आपण ईश्वर निर्भर राहायला शिकलो का? नाही. आज कितीतरी महापुरुषांनी विचार केला की हा पाठ 8:30 ते 9:30 म्हणजे द्वादशीचं काय? आज मधुकरीही बंद आहे. आपण खरं ईश्वर निर्भर राहिलो का? ईश्वर निर्भर राहत नाही, म्हणायचं असतं, आहे की नाही? वेद गुरु सत्य असते तर त्यांच्याने मिथ्या संसार दुःख निवृत्तही झाले नसते. सर्व मिथ्या प्रपंचात पारमार्थिक सत्य ब्रह्म व्याप्त आहे. त्याच्याकडून कोठे संसार निवृत्त होत आहे याचा विचार करा.
आता ते सांगतात जर पारमार्थिक ब्रह्म व्याप्त आहे तर जे सर्वांमध्ये अनुसूत असणारं ब्रह्म, त्या ब्रह्मापासून या संसाराची निवृत्ती होईल का? का त्या ब्रह्मावर ते संसार भासेल? उलट भासेल, आहे की नाही? बरं, आपण पाहिले जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. विशेष स्वरूपाच्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी विशेष स्वरूपाचं ज्ञानच पाहिजे. काही विषय पुढे येईल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.